सध्या सोशल मीडियावरती अशी माहिती येत आहे की अजितदादा जिवंत आहे. तर काय आहे तर बघूत आपण व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू. चला बघूत पुढे आता काय आहे. खरंच दादा जिवंत आहेत का सत्य बघा. तर लोक म्हणताय की दादांचा कमबॅक होणार, दादा या ठिकाणी असतील. तर आपण पुढे बघू तर काय होणार आहे ते. दादांना माहीत पडलं असेल किती विमानात काय आहे, तर ते दादा बसलेच नाही तर उभी शकता असं. तर बघू आपण पुढे. तर तुम्ही पुरा व्हिडिओ बघा. तर या संदर्भात जेवढी बी चर्चा व्यक्त संवादात चालू आहे ते बघू. आता मंडळी या संवादात जी माहिती देत आहे ते आपण बघूया. ज्या प्रकारे या संवादात बारामती विमानात तर तर माहिती मिळत आहे, सत्य उघडणार आहे. तर एकदम भयानक आहे. तर नेमकं त्या दिवशी काय घडवलं, दादांना विमानात कोणी बटवलं, दादा खरंच जिवंत आहेत का का ते विमान दुसरं होतं. तर बघू. ज्या काही विमानात बॉड्या सापडल्या त्या वेगळ्या होत्यात का, आपण दादा दुसऱ्या ठिकाणी आहेत का, तर आपण बघूया. संपूर्ण बघूया गोष्टी आपण. तर या संपूर्ण गोष्टीचा खुलासा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पुरा बघा. दादा मुंबईतून बारामती ते निवडणुकीसाठी कार्यक्रमासाठी येत होते, प्रचारासाठी येत होते. रणवेच्या बाजूलाच विमान कोसळलं होतं आणि तिथे संपूर्ण अपघात झाला आणि यामध्ये दादांचा मृत्यू झाला. त्यानंतर भरपूर जण शंका करू असते की दादा जिवंत असतील का आणि दादा खरीच जिवंत आहेत का, इथे असतील तिथे असतील, तर अशा बाता करू. तर भरपूर जण सांगताय की 10 तारखेला यात बरोबर मोठाच खुलासा सामने येणार आहे. आणि काही जण सांगतायत की काही दिवसानंतर ज्या घटनेच्या संबंधात मध्ये माहिती मिळणार आहे. तर नेमकं सगळेजण तुम्हाला सांगत आहेत, तरी यात सत्य काय आहे तर बघूया. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जे मी सांगतोय ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही हो. आता महत्त्वाचे की ते कागद बाहेर पडले होते ते का जळाले नाही. तर कागद का जळाले नाही असं सांगण्यात आलं. तर बघा, कागद का जळाले नाही की त्या पद्धतीने हे स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता म्हणे, अक्षरशः विमानाचे तुकडे तुकडे झाले होते. हे तुकडे दूरपर्यंत गेले आहेत. काहीपर्यंत विमानाचे कुटके काही लोकांच्या गळापर्यंत झालेले आहेत. ते बारामती विमानाचे कुटके काही लोकांच्या गळापर्यंत आलेले आहेत. ज्या प्रकारे विमानाचा अपघात झाला त्या प्रकारे विमान खाली आदळलं आणि आदळताच ते कागद बाहेर फेकल्या गेले असं ज्या संदर्भात सांगण्यात आलं आहे. की त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की ब्लॅक बॉक्स. त्यामध्ये विमानाचा संपूर्ण डेटा, त्या गोष्टी काही संपूर्ण डेटा त्यामध्ये असतो. विमानाच्या हालचाली, त्यामध्ये काही तांत्रिक विवाद झालेला आहे का, त्यामध्ये व्हिडिओ फोटो संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये असेल. त्यानंतर ते ब्लॅक बॉक्स सापडले आहे, हे कुठं आहे, त्यानंतर तुम्हाला कोणीच सांगितलं नाही की ब्लॅक बॉक्स कुठं आहे बा. त्यानंतर ते ब्लॅक बॉक्समध्ये कुठं काय आहे आणि काय काय घडवलं आहे ते तुम्हाला कोणीच सांगितलं नाही असेल. तर ते मी सांगतो तुम्हाला काय काय झालं होतं बा. ते जे ब्लॅक बॉक्स आहे ना, ते दिल्लीतील प्रयोगशाळेमध्ये आहे. हो, दिल्लीतून एक प्रयोगशाळेमध्ये त्याला घेऊन गेलेले आहेत. कशाला? ब्लॅक बॉक्सला. तर संपूर्ण माहिती डेटा काढण्यात येत आहे ते ब्लॅक बॉक्समधून. तर बघा काय झालं. तर प्रयोगशाळेमधील त्या ब्लॅक बॉक्सला प्रयोगशाळेमध्ये घेऊन गेल्या आहेत. त्याबद्दल संपूर्ण चौकशी चालू आहे. त्यामधून काय काय माहिती चालू आहे, त्यामध्ये छानबीन चालू आहे. तर तपासणी चालू आहे. तर बघा पुढे त्यामध्ये तांत्रिकची काही गडबड तर होती नाही का, पायलटची काही चूक असेल तर बघूया. तर आम्ही मुद्द्यावरती जाऊ. तर त्या संबंधामध्ये दादा सांगतायत की दादा जिंदा आहेत. तर आपण बघूया. तर त्यामध्ये बघूया की संपूर्ण काय आहे. तर दादा खरंच जिवंत आहेत का. तर बघा, ज्या प्रकारे या विमानाचा अपघात झाला तर सरपंच, तर त्या गावचे पोलीस पाटील, काही लोक तिथून धावत आले विमानात. त्यानंतर सरपंचाने सांगितलं की 2-3 मिनिटात स्फोट झाला बा विमानाचा. तर सरपंचाने सांगितलं जो आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी बाहेर निघण्याचा प्रयोग करत होता बा.
तर लगेच स्फोट झाला म्हणे. तर काही नंतर आपण CCTV कॅमेरे त्यानंतर काय आपण CCTV व्हिडिओमध्ये बघितलं की विमान सीधं खाली उतरत होतं. त्यानंतर ते आडो झालं आणि आडो झाल्यानंतर तेवढ्या स्पीडने खाली येत. तर ते खाली उतरलं आणि खाली उतरतात त्याचा मोठा स्फोट झाला. आणि सरपंच असं कच्चिंग सांगत आहे आणि मग सरपंच असा कच्चिंग सांगत होता की त्यानंतर विमानाचा 2-3 मिनिट स्फोट झाला नाही होता. मग तिथे कोणी तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होतं. मग असे शंका निमांत होत आहे. तर मग यामध्ये वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहे की तर वेगवेगळ्या शंका काय पण करत आहेत की तर लोक म्हणत आहे की की बा अजितदादा जिंदा आहेत की बा तर इंस्टाग्रामवरती बघा सोशल मीडियावरती बघा की अजितदादा जिंदा आहे असं सांगण्यात येत आहे की त्यामध्ये खरं काय आणि खोटं काय तर ते तुम्हाला मी सांगतो आहे की तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता हे बघा की आपल्याला आता मान्य करावं लागणार आहे की आता दादा जिवंत नाही आहेत बा. दादांचा मृत्यू झालेला आहे. हो, असं कसं होईल की दादा कच्चं कमबॅक करतील. तर दादा कच्चं कमबॅक करतील, कच्चं जिवंत येतील. तर हे असं काही तर आता दादावरती प्रेम करणारे भक्त तर काही लोकांना असं वाटतं आहे की दादा जिवंत आहेत. आजपर्यंत वाटतं आहे ते फक्त आपल्या मनातच आहे रिअलमध्ये. त्यामुळे ते आता आपल्यामध्ये जिवंत नाही आहेत. त्यामुळे तर आता अशी अफवा पसरवू नका असं माझं सगळ्यांना म्हणणं आहे की ज्या पद्धतीने बोलणं येते की दादा जिवंत आहेत दादा जिवंत नाही आहेत. आता आपल्याला स्वीकारायला लागणार आहे की दादा जिवंत नाही आहेत बा. तर आता छातीवर दगड ठेवून आपल्याला मान्य करावं लागणार आहे की दादा जिवंत नाहीत, मृत्यू झाला आहे. तर दादांवरती संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करायचं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना तेच वाटते की दादा जिवंत आहेत की बा. कारण की काही जणांना नाही, सगळ्यांना माहिती का दादा जिवंत आहेत बा. सगळ्यांना वाटतंय तर त्यामुळे ते घटना घडली आहे ना, त्यामुळे सगळ्यांना वाटतंय दादा जिवंत आहेत. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की दादा परत न्यूजवरती काहीतरी भाषण देतील किंवा कार्यकर्त्यांना. त्यामुळे आता CID टीम संपूर्ण तर यामुळे सगळ्यांना CID टीम आणि भरपूर जण यामध्ये माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये जी माहिती मिळेल तुम्हाला ती पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती न्यूजवरती आधारले आहे.